जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा मी निघालो होतो आज इडली आणि वडा विकण्यासाठी. तर म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपला व्यवसाय काय आहे आणि आपला व्यवसाय कसा असतो ते तुम्हाला दाखवावं. कारण तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघता, शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काय एवढं काय दिसत नाही. म्हटलं चला तर आज तुम्हाला मी थोडासा मोठा व्हिडिओ बनवून माझी सगळी डिटेल माहिती द्यावं म्हणून मी हा ब्लॉग बनवतो आहे. तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा. तुमच्या भावाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे, तुमच्या भावाचा बिझनेस हा छान आहे की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला मी तुम्हाला दाखवतो. तर बघा मी आत्ताच निघाल्यानंतर बघा आमच्या लोणी काळभोरमध्ये मी हा छोटासा व्यवसाय करतो. तर मी हा लोणी काळभोरमध्ये कमीत कमी आपले 8 ते 10 असे आपले लेन नंबर आहेत आणि आपण त्यामध्येच फिरतो आणि सायकलवरची धंदा करतो हे तुम्हाला माहीतच आहे. तर मी आत्ताच निघालो होतो, लेन नंबर 1मधूनच निघालो होतो माझ्या घरापासूनच आणि अजून मला 8 ते 9 हे असे लेन फिरायचे होते. तर मला थोडीशी विक्री झाली होती तरीसुद्धा म्हटलं की तुम्हाला दाखवावं. तर मी तुम्हाला दाखवतो माझा छोटासा ब्लॉग, व्यवसायाची पद्धत, व्यवसाय करण्याची म्हणजे माझी जिद्द आणि तुम्हाला माझी जिद्द कशी वाटते ते मला नक्की कळवा बरं का. तर चला बघा माझा व्यवसाय. तर बघा मंडळी, हे माझं असं व्यवसायाचं सेटअप आहे. हो काही असं मी छोट्या सायकलवरतीच करतो. हो का, ही आहे आपली छोटीशी सायकल. तर बघा हे आहे माझी पैशाची पिशवी. माझे पैसे कुठेतरी पडतील म्हणून मी याच्यामध्ये पैसे साचवतो. आणि त्यानंतर काय हे आहेत आपली वड्याची पिशवी. हे वडे मी का काढले तुम्हाला सांगतो. जर समजा वरती मला गिऱ्हाईक आलं ना तर मी असे वडे द्यायला सोपे होते म्हणून थोडेसे वडे मी साईडला काढून ठेवतो. त्यानंतर बघा हे आहे आपली खोबऱ्याची चटणी. बघा ही खोबऱ्याची चटणी, ही आहे खोबऱ्याची चटणी. आणि त्यानंतर बघा आपली साऊथ टाईप आपण बनवतो हो काही टोमॅटोची चटणी. बघा ही कडक वडे, इडली आणि पांढरी चटणी, लाल चटणी हे खूप छान लागतं. अशा प्रकारे आपण टोमॅटोची चटणी बनवतो. आणि त्यानंतर बघा ही आहे आपली इडली. तर बघा मित्रांनो, सायकलवरती धंदा करताना खूप अडचण होती. अहो का ही आपली इडल्या आहेत. हे इडल्या आपल्या 400 ते 500 रुपयाच्या इडल्या आहेत. बघा इडलीसुद्धा आपण किती छान बनवतो. आणि त्यानंतर मी आता तुम्हाला दाखवणार आहे एकदम महाराष्ट्रीयन इंडियन आणि सगळ्यांना आवडणारं आमचं तरी सांबर आहे. तर बघा हे सांबर आहे, एकदम गरम गरम वाफ येत आहे. बघा का. आणि त्यानंतर बघा ह्या पिशवीमध्ये आपले असतात हे आपले छोटा डिश. जर कोण आलं तर त्यांना आपण हे छोट्या डिशमध्ये देतो टेम्पररी म्हणून. आणि आपल्या आहेत पार्सलच्या पिशव्या. ह्या पार्सलच्या पिशवीमध्ये आपण इडली वडा पार्सल देतो. आणि त्या प्रकारे बघा आपण ह्या साईडला एक चटणीची म्हणजे केटली आहे आणि त्या साईडला एक आपला चटणीचा डब्बा आहे. आणि बघा हे आहे आपले एक्स्ट्रा वडे, जसे लागतील तसे आपण काढून देतो. हे जे आहे ना हे तुम्ही म्हणता असं हे काय आहे. तर हे काय असं वाजवायचं, हे असं वाजल्यानंतर आपलं इडली वड्याचं गिऱ्हाईक आपल्याला म्हणजे आवाज देतं, त्यांना कळतं की इडलीवाला आला म्हणून. तर हे असं आपलं सायकलवरचं छान आपण सेटअप केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं सांगा बरं. तर बघा मंडळी, तुम्ही माझा सायकलवरचा सेटअप बघितला आहे, तुम्हाला कसा वाटला. एक तुमचा छोटा भाऊ एक प्रयत्न करतो आहे आणि एक छोटासा व्यवसायाचं म्हणजे व्यवसायामध्ये उतरलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं आणि थोडं मोटिवेशन भेटलं की नाही सांगा बरं. की आपल्यामध्ये जर काय नसेल किंवा आपल्याकडे काय नसेल तरीसुद्धा आपण काय ना काय करून जिद्द केलं पाहिजे आणि पुढं पाऊल टाकलं पाहिजे. खरं का नाही सांगा बरं. तर आम्ही आलो होतो इडली वडा विकण्यासाठी. तर आमच्या लोणी काळभोरमध्ये मी हा छोटासा व्यवसाय करतो. तर तुम्हाला सांगतो आमच्या लोणी काळभोरमध्ये काही गिऱ्हाईक इतके छान असतात ना, म्हणजे इतके छान आहेत की ते लोक मला पार्सल न मागता ते स्वतःहून घरून ताटं आणि प्लेट वगैरे हे सगळं आणतात, डबे वगैरे पातेलं आणतात. म्हणजे का एक व्यवसायाची म्हणजे तुम्हाला सांगतो की व्यवसाय करताना मला म्हणजे जास्त खर्चामध्ये टाकत नाहीत. व्यवसाय करताना ते प्लेट वगैरे आणलं की माझं पिशवी वाजतात, माझे प्लेट वाजतात आणि आपलं 2 रुपये फायदा पण होतो. सांगा बरं, चांगलं आहे ना. आणि जास्तीत जास्त आपले हे कस्टमर असतात ते जास्त करून फॅमिलीच असतात. आणि फॅमिली गिऱ्हाईक हे आपल्याला दररोज फोन करून आवर्जून म्हणतात दादा तुम्ही नक्की या बरं का म्हणून आम्हाला नक्की बोलवतात. कारण का एक मराठी माणूस सुद्धा व्यवसाय करतो आणि इडली वडा हे साऊथ सारख्या म्हणजे देशामधला एक पदार्थ आपला इंडियन माणूस जर करून जर पुढं जात असेल तर खरोखरच खूप म्हणजे खूप सपोर्ट करतात. आणि खूप जण नावसुद्धा घेतात की दादा खरंच तुम्ही कसं शिकलात, तुम्ही किती छान बनवता, आम्हालासुद्धा येत नाही, साऊथचे पदार्थ तुम्ही इतके छान बनवता, प्लस तुम्ही मुलगा असून. आणि माझे कष्ट बघून तर ना खूप जण मला म्हणजे खूप नाव काढतात बरं का की दादा तुमचं कष्ट बघून खरंच बरं म्हणजे
खूप वाईट वाटतं की तुम्ही एवढं कष्टाने व्यवसाय करताय. आज ना उद्या तुमचंसुद्धा नक्की चांगलं होईल म्हणून. तर बघा मंडळी, मी लोणी काळभोरमध्ये करतो. तर हो का, ही आमची मागं एक वस्ती आहे. त्यानंतर तुम्हाला हो का ह्या साईडला पण जायचं आहे, इकडून फिरून जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. बघा मला इकडं पण जायचं आहे, त्यानंतर ह्या साईडला पण जायचं आहे. आणि असे करून आम्हाला 8 ते 10 लेन फिरावं लागतं. आणि फक्त सायकलवरती धंदा करणं ही साधी गोष्ट नाही. कारण का, आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो भावांनो, ज्यावेळेस मी इडली वडा विकायला निघतो ना, त्यावेळेस माझ्या टायरमध्ये हवा कधीच नसते बरं का. एका टायरमध्ये हवा असते आणि एका टायरमध्ये हवा कधीच नसती. इतकं मी कष्टानं करतो. माझं म्हणजे सांगायचा उद्देश काय माहिती आहे का, की भावांनो कसं माहिती आहे का, जर तुमच्यामध्ये जर एखादी चांगली गोष्ट असेल ना, ती तुम्ही नक्की आपल्या लोकांसमोर आणा. खरंच मला प्रतिसाद खूप भेटतो, म्हणजे खूप चांगला भेटतो, असं मला म्हणायचं आहे. तर बघा मी आता निघालो आहे. आता छानपैकी व्यवसाय करतो. बघूया आपण आपली विक्री कशी होती. आणि मी माझी व्यवसाय सुरुवात कशी करतो तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस मी पहिला निघतो ना बाहेर, त्यावेळेस मी अगोदर माझ्या स्वामींचं नाव घेतो. ज्यावेळेस माझ्या स्वामींचं नाव घेतो ना, त्यावेळेस मला माझी गिऱ्हाईक इतक्या लवकर लागतात की काय विचारूच नका. माझे स्वामीच माझ्या पाठीचे आहेत. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की मी माझ्या स्वामींचा एक अनुभव आहे, ते मी तुम्हाला खरंच नक्की शेअर करणार आहे. कारण काय झालं होतं सांगू का, मी खूप शून्य होऊन गेलो होतो. खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो. आणि त्यावेळेस मला सावरले फक्त माझे स्वामींच होते. मी त्यामुळं व्यवसायाची सुरुवात, दिवसाची सुरुवात ही फक्त माझ्या स्वामींनाच करतो. माझे स्वामी हेच माझ्यासाठी सर्वस्व आहेत. आणि मी तुम्हाला खरंच त्यांचा अनुभव एक मी शेअर करणार आहे की मी कोणत्या संकटातून परत आणि उभा राहून मी इथेपर्यंत आलो आहे. ते तुम्हीसुद्धा नक्की बघा तो अनुभव. आणि जर नवीन असाल तर तुमच्या छोट्या भावाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भावांनो, खूप उशीर झाला आहे. आता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि मी आता निघतो. बघूया आपला व्यवसाय कसा होतो. मी तर स्वामींचं नाव घेऊनच निघालो आहे. सुरुवातसुद्धा त्यांच्या नावानंच करतो आहे. तर बघूया स्वामींचा आशीर्वाद आपल्याला म्हणजे कसा भेटतो तो. तर चला मी निघतो. तुम्हाला जर आवडला व्हिडिओ तुमच्या भावाचा, तर नक्की आपल्या भावाला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.